तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे अकलूजला. माझ्या दीदीचा बड्डे आहे, तर असंच चाललो आहे. तर म्हटलं आज व्लॉग शूट करूया आपण. बेबी ओके. वाव, बॅग कुठे तुझी? बॅग तिथे कुठे? अरे लय नाटके करते रे आज कपडे घालायला. हा चला 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 चला. गंध लावल्याशिवाय आपण घराच्या बाहेर निघत नाही. ते बॅगा घेतल्यात का? कुठे? चल दाखव काय काय घेतलंय. काय काय? तर आपण जाताना, आता दीदीच्या तिकडे जाताना काय काय घेतले तुम्हाला दाखवतो. हे याच्यामध्ये पेरू आपल्या घरचे, आणि हे कांदे आहेत, आणि खाली कोथिंबीर, भाज्या वगैरे आहेत. आज आमच्याकडून गाडी झटकायचं विसरलं. सगळं आवरल्यानंतर निघताना लक्षात आलं की गाडीवर धूळ बसलेली. ते आता जय बाप्पा कुठे आहे आपला? जय बाप्पा इकडे बघ. कुठे जय बाप्पा? ओके, जय बाप्पा करा. जय बाप्पा कर. ओके. पिल्ली, ए माझी पिल्ली. मला पी दी का? मम्माला पी दी देते का? मम्माला पी, मम्माला पी देते का? दे ना चिमणी. ओहो, मला मला दे ना पी. मला डॅडाला पी दे. मला दे ना पी. हे माझी प्रिन्सेस. कोण आहे प्रिन्सेस? वेदा आहे ना, वेदा वेदा. आम्ही चाललो होतो दीदीकडे, आणि जाता जाता आम्हाला अमोल भाऊजी आणि मोनाताई भेटल्या होत्या. त्या आल्या होत्या पुण्यावरून. मग म्हटलं जाता जाता भेटून जाव्या. मोनाताई हाय हाय. अंकल गेले तरी अंकलकडे, अंकलच्या गाडीकडे पाठीमागं वाकून पाहते, एवढी ओळख झालेली आहे. हे बघा मित्रांनो, प्रवास अर्ध्या तासाचा असेल नाहीतर 2 तासाचा असेल, तरी आम्हाला घरातनं बाहेर निघलं की भूक लागते आम्हाला, म्हणजे समजून घ्या कोणाला. आणि त्याच्यामुळं बाहेर आम्हाला असं वडापाव हे लगेच खावंच लागतं इंदापूरमधनं बाहेर निघताना. कारण बायकांना घरी असल्यावर भूक लागत नाही, जात नाही येऊन, आणि बाहेर असली की पोट भरत नाही. असे खरं आहे का नाही तुम्ही मला सांगितलं पाहिजे नक्की. खरं आहे ना? तर मित्रांनो, आपण आता अकलूजमध्ये पोचलोय. मम्मी पप्पा सकाळी झालेत, एक छोटासा कार्यक्रम होता त्याच्यामुळे सकाळी झालेत 2 जण, आणि आता आम्ही 3 जण आलो. तर आता चिमूला खाऊ घेण्यासाठी थांबणार आहे आपण. हाय फाय कर. ओके, तर आपण खाऊ घेण्यासाठी थांबतोय, आणि त्याबरोबर केक पण घेणार आहे आपण दीदीच्या बड्डेसाठी. तर चला. तर आपण खायला घेतलेलं दे की. आमच्या लाडक्या भाजीसाठी आम्ही खाऊ घेतला होता, भरपूर असा कुरकुरे, चिप्स वगैरे, टोस्ट, कपकेक. हा घेतला होता आम्ही दीदींच्या बड्डेसाठी केक. आमची प्रिन्सेस पण गेली होती केक आणायला. तर घरी आम्ही पोचलोय, तरी बघा आता चिमू कशी वाट बघत बसली आमची. तर चोर कसा बसलाय, कसा बसलाय चोर. जर खाऊ, धरा धरा धरा. चलो चलो चलो. काय दाखवतो तिथं? आता असू दे, आपण मी चालू करायचं. ए भैया, सगळं 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 टाकलं जाणार आहे. इकडे मग बसले. तुला काय झालंय हसायला? कुठे रे?
अरे 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 कुठं कुठं ऐकडे चालले काय वाव बाबा कुठे आपले बाबा बाबा कुठे बाबा कुठे बाबा कोण आहे पिले कोण आहे तिले कोण आहे अरे 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 डान्स करते काय तू बाबांबरोबर तू कर हात डान्स कर अगं बाई चिमू तू पण हात वर कर बाबा कसं डान्स करते अरे अरे वा 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 अरे 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 बाबा कशी डान्स करताय पळा 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 सगळ्यात धिंगाणा चालू आहे पण ती कसं बसलंय त्याचं पहिलं कसं एकट्याच चालू आहे काय काय कोणाचं घेणं देणं नाही मला माझं मी बघतो तिकडे म्हणते सगळा दंगा चालू आहे तेवढ्यात दाजी पण आले दाजींना म्हणलं बसा तुम्ही म्हणला तुम्ही म्हणलं आता तुम्ही दोघांनी इन्स्पिरेशन केले म्हणलं तुम्ही दोघांना घेतलं पाहिजे का नाही आधी तुझ्यावर भांडणं करायची का मला ही दे मला काय का दिलं नाही असं कर मला असं कर तुझं कर का गिफ्ट बहिणीने केस टाकले प्रॉपर्टीसाठी नाही अरे 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 कोणाची गाडी ती अरे बसून द्यायचं का वेदाला गाडीवर तुझ्या बसून द्यायचं ओके तुमचं काय चाललंय मांडी तुझं काय चाल कशी त्याच्यावर खिडती कोण असतो भावाची मू अरे 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 दरक डपक 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 हे दोघ जण इकडे खेळायला लागल्यात तर तिकडे जाऊन बसले वगैरे अजून एक रे तुला बोलवते याच्यामध्ये काय कर स्माइल स्माइल हे काय सांग हे काय हा हळद आवडलं का तुला छान छान आहे ना ते आवडले का तुला तुला आवडले का ती पप्पाने घेतलं नव्हतं तुला कसे दिसते अरे उभा राख की बेबे हा उभा राख असं लाल हा आता इकडे बघ आता हा बेबे अरे इथं बघ ना फोटो बघ कशी दिसते कसलं छान दिसते रे म्हणजे पाकडू काय झालं नाही काढलाच नाही तर पप्पा बोललं सगळं पप्पा हा परत एकदा पप्पा हा परत एकदा ती लय भारी होत ती लय भारी हा हा तू हा मी मला हालाय पाहिजे होतं जात करते म्हणून निघलं असतं त्यात पप्पा मला अशी घरी बोलवत आणि तिच्या घरी बोलवत ती माझाच बड्डे मला विचारा कुठे जायचं मावळट हॅपी बर्थडे जाऊ त्याला मंदिरमध्ये जाऊ बर्थडे बघायला कुठं बाहेर नाटकी मला काय माहिती काय बिना बोले व्हायरल हो किती कोंबा आम्ही आलोय आता चंदू जादू दर्जला जादू कसा फिरतोय बघा मम्मी कॉफी पीत होती दीदी पैसे मोजत होती
आणि चिमूला पण कॉफी पाहिजे होती. तर मग हे करून दीदी गेली काउंटरला. खायचंय काय ती कसं करतय ते नाही कॉफी पिते चिमू यार. तर दीदीचं गिफ्ट घेऊन झालेलं आहे. तिने गोल्ड खरेदी केलेलं आहे छोटस. राम राम मंडळी, आम्ही आलोय आता अकलूज फेस्टिवलला. तर तुला काय घ्यायचंय बेबी? हा काय नको? हे काय घ्यायचंय सांग. ए सांग 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 रे. चिमीला काय घ्यायचंय आम्हाला बघायचंय आहे का नाही? काय झालं? कुठलं पाहिजे? काय आहे त्यात? काय सांगतात ना कोणाचा? प्रिन्सेसचा. ओके त्याच्यात बसायचंय ना? मी बसणार आहे. मी जाऊ का नको? का ग? मला जाऊ दे ना ग. हा यांचं बघा, यांचं लक्ष कुठे? ह्याच्याकडे. हा हो का हो का, हिने बी इशारा करून कुठे बोलावलंय बघितलं का? हो छानच असतात. हा हा दिदीला अकलूज फेस्टिवलचा फोटो काढायचा आहे. फोटो देखो ना गाइस, देखो ना गाइस, बेचारे को देखो, इस बेचारे को देखो. हां तो केलं तर ट्राय म्हणल्यावर काय केलं? होय 19. तू बसते का तिथे आमच्या बरोबर? चल की. आता आमचा विषय झालाय ह्याच्यात बसायचा, पण दीदी म्हणते 1000 रुपये दिले तरी नाही बसायचं. काय करायचे? दीदी तू बस, तू ती बरं तिघं जाऊ, तिघं बसू. काय करायचं? हा न बस तू तुझ्यासाठी चल, बस तुझ्यासाठी चल. हा बसतोय चल. कसं एकदा परत. हा आंबे आहे का? आंब्याला कशी करते तू? आंब्याला कशी करते? कशी कर बरं. हा कर. हे आमचे लय घाबरत होते मोठ्या पाण्यात बसायला, त्यामुळे मग म्हटलं आपलं भीती वाटते तशी. बघू आता ह्याच्यात बसल्यावर काय वाटतंय. चलो चलो. फायनली मला कशात तरी बसायला भेटलंय. आमचे घाबरेट पोलीस गाईज तर मस्त वाटलंय, पण मस्त वाटतंय. भीती तर वाटली. तुला कसं वाटलं? छान एकदम मस्त. पण मला ओरडूच दिलं नाही. कशाला आलोय? जेवण करायला आलोय आम्ही आता. कुठे आहे पाणी? तिकडे. तू जाते का त्या पाण्यात खेळायला? जाकी. आता वेटिंग इकडं सगळा ही वेटिंग एरिया. आता वेटिंग. ओके हो चलो चलो चलो. आता वेटिंग भरपूर आहे, बराच वेळ लागत. हो तुम्ही कोण आलाय? कोण आलाय? अरे 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 अरे. चिमी मी काय बघू आता? तू अरे 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 डोक्याला ताप झाला काय? हॉटेलमध्ये आल्यावर अचानक अतुल भाऊ आणि सगळी फॅमिली पण दिसली आलेली. मग दाजींनी आणि आम्ही पूर्ण सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि लहान मुलं खेळत होती. चिमूला आणि वेदाला दोघींना पण झोकाच खेळायचा होता आणि तोही बरोबर. वेटिंगचा नंबर येईपर्यंत
बायकोने या छोट्याशा वॉटरफॉलचा आनंद घेतला. दाजी आणि मी बसलो होतो वेटिंगचा नंबर येईपर्यंत. फायनली आमचा नंबर आला. मग आम्ही मसाला पापड स्टार्टरसाठी आणि तंदुरी घेतली. तंदुरी तर एकदम खतरनाकच होती. खूप छान वाटलं जेवण. आणि मग आले आमचे मालवणी चिकन, रोटी, राईस जेवण करून मग आम्ही मस्त एकदम चिल झालो. पार्टी तुझ्याकडं नाही का? नक्की कोणाकडं नाही? ना दीदीकडनंच पाहिजे. जेवण झाल्यावर मग आलो आम्ही घरी. मग पाहिला केक. मी आणला होता बटरकॉच, तिला आवडत होता ब्लॅक फॉरेस्ट. याच्यावरूनच गोंधळ. मग तिला करायचं होतं फोटोशूट. असा तसा डोक्यावर केक ठेवून आम्ही केला फोटोशूट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. चला मी येतो, मी पण धरतो एकत्र. हॅपी बर्थडे टू यू डिअर खडूस. झाला बर्थडे झाला असं आता इथं बघ. हा कोण दिसतंय चांगलं बघ. कोण दिसतंय आता? मी दिसतोय चांगला. तर मंडळी, बड्डे झालेला आहे आणि आपला व्लॉग इथे संपत आहे. तर तुम्ही सर्वांनी लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तुमचं स्वागत करत आहे. तत्पूर्वी बाय.